एखाद्या उत्सवाला जातात, पंढरपूर यात्रेला जातात, तशी शिवसेनेची एखादी सभा असली जनसंवादातला मातोश्रीचा ठाकरे फॅमिलीतला आमचा कोणीही नेता असला तर त्याच्यासाठी तेवढा जनसागर लोटला जातो. आपण सगळ्यांनी मागच्या वेळेला आदित्य ठाकरे असताना आपण बघितलं की केवढी प्रचंड गर्दी होती आणि त्याच्यामुळे 1 तारखेला जो उद्धवजींचा दौरा आहे, उद्धवजींनी रायगडचा पूर्ण दौरा करण्याचं हे केलेलं आहे. जनसंवाद मार्फत लोकांच्यात जाऊन जाहीर सभा आपण बोलतो तशा जाहीर सभा नाही होणार, तर तो जनसंवाद होणार. लोकांच्यात जाऊन उद्धवजी बोलणार आहेत, लोकांना संबोधित करणार आहेत, कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत, अपील करणार आहेत पक्षात. आणि त्याच्या संदर्भात 1 तारखेला उद्धवजींचा दौरा आहे. पहिली 11 वाजता सभा पेणला आहे, दुसरी 3 वाजताची सभा आपल्या अलिबागमध्ये आहे, म्हणजे चौलला आहे, आणि संध्याकाळी 5 वाजता सभा व्हायला, म्हणजे 1 दिवसात 3 सभा घेणार. दुसऱ्या दिवशी पोलादपूर, म्हसळा आणि माणगाव अशा 3 सभा, अशा 6 सभा एकूण रायगड जिल्ह्यात घेणार आहे. त्या सभा घेण्याच्या मागचा उद्देश असा आहे काय, जशा उद्धवजींच्या जाहीर सभा होतात, मग आपली एक अलिबागमध्ये घेतली का आपल्या अख्ख्या जिल्ह्याची एक सभा अलिबागमध्ये होते, किंवा एखाद्या जिल्ह्याची अख्खी सभा महाडमध्ये होते, एखादी माणगावमध्ये होती. पण त्याच्यात सामान्य माणूस, सामान्य कार्यकर्ता तिथपर्यंत पोहोचू नाही शकत, कारण तेवढं सगळं ॲडजस्ट होणं सगळ्यांना सोपं नसतं. आणि त्याच्यामुळं मग उद्धवजींनी ह्यावेळेला असं ठरलं काय, लोकांच्यात जाऊनच ते आता दौरा करणार आहे. आणि आपल्या इथून त्या दौऱ्याची खरी आता ठाणा आणि डोंबिवलीच्या झाले, आता रायगडची आपल्या ग्रामीण भागातून सुरुवात करत आहे. आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत त्यांना पोचता येईल, आणि त्याच्यासाठी हा जनसंवाद या दौरा त्यांनी ठेवला. आम्ही पण जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने सगळी तयारी केलेली आहे, सगळी तयारी चालू आहे. मोठ्या संख्येने तिकडे लोक येतील आणि उद्धवजींचे जे विचार आहेत, पक्षाची बांधणी असेल, पक्षासंदर्भातले असतील आणि राज्याच्या देशाच्या संदर्भातले असेल, ते सगळे विचार ऐकण्यासाठी आम्ही सगळेजण आतुर आहोत. आणि हे सगळी माहिती पत्रकारांना मिळावी म्हणून आजची पत्रकार परिषद आपण आयोजित. आजच्या पत्रकार परिषदेत माझ्याबरोबर शंकर गुरु आपले तालुका प्रमुख आहेत, आपले जिल्ह्याचे आमचे सल्लागार सतीश पाटील आहेत, शहर प्रमुख आपला संदीप पालकर आहेत, आमचा विधानसभा संघटक कृष्णाबाई कर्वे आहेत, आमचा उपजिल्हा संघटक अजित पाटील आहे, आमचा उपतालुका प्रमुख कैलास गजने आहेत, आमच्या महिला आघाडीच्या संपर्क संघटिका आहेत त्या सहसंपर्क समितीच्या शिल्पा घरत आहेत, तनुजा पेरेकर आहेत, आमच्या उपतालुका संघटिका पेडणेकरताई आहे, आमच्या तालुका संघटिकाच्या मला नेमक्या मधून दिसलं, खरं तुम्ही इकडे येऊन बसाल. तालुका संघटिका आमच्या स्नेहल देवळेकर आहेत, त्या शहर संघटिका राखी खरवले आहेत, आणि बरीच लोक आहेत, म्हणजे विभाग म्हणजे रुपये जामकर आहे, कमलेश खरवले आहेत, आणि बाकी सगळे कार्यकर्ते आहेत. कारण हे सगळे कार्यकर्ते आज प्रमुखच आहेत. त्याचं कारण असं काय, सगळे आता जोशात उतरले आहेत. प्रत्येक ठिकाणी आमच्या गाव बैठका चालू आहेत, आणि गाव बैठकाच्या माध्यमातून पक्ष कसा जनतेपर्यंत जातोय, पक्षप्रमुख येते बोलल्यावर आम्हाला जो आनंद आहे तो वेगळा आनंद आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही सगळे म्हणजे आता रात्री 3 वाजता झोपलो म्हणून सकाळी 7 वाजता उठायला लागलो, कारण पक्षप्रमुख येतात, आणि त्याच्यासाठी जे जे लागेल ते आम्ही सगळी तयारी करतो. आपल्या सगळ्या पत्रकारांचं त्याच्यासाठी सहकार्य पाहिजे, आपली सगळ्यांची उपस्थिती पण पाहिजे, आणि त्याच्यासाठी झाला तुम्ही पत्रकार परिषद पाहिजे. म्हसळा दुसऱ्याला दुपारची 3 वाजता सभा आहे, 2 तास. आत्ता मी चढेऱ्याची एक मीटिंग उरकली सकाळी 10 वाजता, आणि चढेरवरून आलो तो डायरेक्ट इकडे आलो. त्याच्या अगोदर ते जरा जागा आपली आहे, जागा आपली साधारण एक 40,000 फुटाची जागा आहे. त्याच्यात आपण मंडप करतोय, कारण दुपारची सभा आहे, त्याच्यामुळे खरं आमच्या चौलला मंडप नाही केलं तर चालेल, पण जो मागचा एक प्रकार घडला त्याच्यामुळे आता थोडंसं पक्षाची भूमिका अशी आहे का तुम्ही दुपारच्या सभेला मंडप करा. त्याच्यामुळे आम्ही चौलच्या सभेला पण मंडप करतो, आणि एकदम चांगली मुख्य रस्त्यावर जागा आहे, त्याच्यामुळे ती जागा हे होईल. किती गर्दी होईल साधारणतः मीटिंग आमच्या हिशोबाने साधारण 10,000 लोक येतील. पार्किंगची व्यवस्था आहे. पार्किंगचं काय आहे,
एक क्रिकेटचं ग्राउंड आहे आणि एका बाजूला एक मोठा भराव केलेला आहे खाजगी पार्टीचा 2 एकरचा भराव केलेला आहे. त्याच्यामुळे ती मोठी जागा आणि समोरच्या एक पट्टीवालीची जागा आहे. त्याच्यामुळे पार्किंगचं होईल आणि त्याच्यात महत्त्वाचं काय, आमच्या रेवदंडा इथल्या काही गाड्या येण्याचा प्रश्न नाही. त्या गाड्या येतील जातील. आमच्या इथं समजा गाड्या जरी असल्या तरी त्या थांबणार नाही, तिथे त्या जाता येत्या राहतील. येणाऱ्या बाहेरच्या गाड्यांचा विषय आहे, त्याच्यामुळे मोठे पार्किंगची व्यवस्था. किती लोक येतील अंदाजे? 10,000 लोक येतील. 10,000ची आम्ही व्यवस्था करतो. व्यवस्था करतो म्हणजे 10,000 लोक आमची येतील अशी आम्ही जाहीर जनसंवाद मेळावा आहे. पण आता ती उद्धवजी जनसंवाद मेळाव्याला एक लोकांना संबोधित करणार तर तिथे लोक येणार आहेत. सभेला उद्धवजींच्या बरोबर गीते साहेब आहेत, सुभाष देसाई साहेब आहेत आणि अजून काही नेते असतील, पण त्याचे आता काय मुख्य आम्हाला जे आहेत त्यांची आणि उद्धवजीला 7 सभा लगेच चालू आहे. ती 11ची सभा आहे. ती समजा एक ह्याच्या मधलं जेवण होईल आणि मग जेवणानंतर दुपारची आपली सभा होईल. ती आपली सभा 3चं टायमिंग आहे. आम्ही आता लोकांना 2चं दिलं आहे, कारण त्याला कारण असं आहे की आपल्याला लोकांना आपण 2चं देऊ, त्यावेळेस लोक जेवणला लवकर उरकून येतील. त्याच्यामुळे लोकांना 2चं टायमिंग सांगितलं. पण आता पत्रकारांना जे आहे ते खरं टायमिंग आहे ते सांगायला. देधडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.